जरा पुन्हा आपण राष्ट्रीय आता आकडेवारी जवळपास आपल्यासमोर स्पष्ट होत आलेले आहेत। आपल्यासोबत प्रशांत कदम आहेत, प्रमोद सुनसवार सुद्धा आहेत। प्रमोद यांच्याकडे जाऊयात। प्रमोदजी, थोडं आता ही चर्चा आणखी पुढच्या लेवलला घेऊन जाऊयात। आपण म्हणतो ही लोकसभेची सेमी फायनल आहे। पुन्हा जर का आकडेवारीचा बघायचा म्हटला, हा जो काही सुमारे 80 जागांचा खासदारकीचा हा बेल्ट आहे, राजस्थान पासून तेलंगणापर्यंत, हे जर का असेल तर ट्रेंड भाजपच्या बाजूने असं आपण म्हणू शकतो आता, का इट विल बी टू अर्ली? ते खूप लवकर होईल। आणि दुसरी गोष्ट, अगदी या निवडणुकांमध्ये कोणताही एक पक्ष जिंकला तरी तसेच निकाल लोकसभेत राहतील असं आपल्याला म्हणता येत नाही। आपल्याला दिल्लीचंच माहीत आहे की दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने निर्विवाद विजय मिळवला होता विधानसभेमध्ये, मात्र त्याच वेळेला लोकसभेच्या सर्व जागा या तेव्हा भाजपने जिंकल्या होत्या। आणि आता थोड्या वेळ प्रशांत कदमांनी पण सांगितलं की लोकसभेच्या 4 जागा ज्या आहेत त्या तेलंगणामध्ये भाजपने जिंकलेल्या आहेत। मात्र खरं तर 4 जागा म्हणजे साधारणतः 5 ते 6 विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार होत असतो। अशा वेळेला खरं तर आपण त्याचा गुणाकार केला तर किमान 20 जागा तरी तेलंगणामध्ये भाजपने जिंकायला हव्या होत्या, पण तसं दिसत नाही। आणि दुसरी गोष्ट, लोक विधानसभेसाठी मतदान करताना वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि लोकसभेसाठी मतदान करताना वेगळ्या पद्धतीने विचार करतात। तेव्हा पक्षाचे ध्येय धोरण याला जास्त महत्त्व येतो आणि विधानसभेमध्ये पक्षासोबतच कॅन्डिडेट जो आहे तो जास्त महत्त्वाचा ठरतो आणि लोकसभेमध्ये कॅन्डिडेटपेक्षा पक्षाला जास्त महत्त्व दिलं जातं। त्यामुळे आज हा जो विधानसभेत जो विजय मिळालेला आहे तो भले मोदींचा यामध्ये मोठा योगदान असला तरी लोकसभेमध्ये प्रत्यक्ष मोदींच्या बाजूनेच मतदान होईल या राज्यांमध्ये असं सांगता येत नाही, कारण या पराभवातनं विरोधी पक्ष पण काही धडे शिकतील। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर लोकसभेची रणनीती होईल बूथ वाईज लेवलला आणि त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसने फक्त 1 जागा जिंकली होती 2019ला, पण विधानसभेमध्ये मात्र त्यांनी 40 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे या 2 निकालाचा नेहमीच परस्पर संबंध असेल याची खात्री देता येत नाही। बरं, हाच प्रश्न प्रशांतला विचारला तर प्रशांतचं काय म्हणणे आपण पाहूया। प्रशांत, प्रशांत नाही, वंजारी यांच्याकडे आपण जाऊयात। वंजारीजी, आपण आता लोकसभेबद्दल बोलतोय कारण या 5 राज्यांना लोकसभेचा लिटमस टेस्ट एक सेमीफायनल मानली जात होती। आपलं काय निरीक्षण? नाही, आपण बोलताना हे म्हटलं होतं की हिंदी लँडवर भाजपचा कब्जा आहे, पण मला एक म्हणायचं या ठिकाणी की 2014 पासून मोदींची लोकप्रियताबद्दल कुठलाही प्रकारचा दुमत आमच्या मनामध्येही नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा किंवा मोदींच्या हा अतिशय गोल्डन पिरियड असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला फक्त हिंदी लँडशिवाय दुसरीकडे कुठेही आपल्याला मजबूत स्थान त्यांना मिळालेलं नाही। तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तिकडे तामिळनाडू असेल किंवा बाकीचे स्टेट असतील, या सर्व स्टेटमध्ये अजूनपर्यंत अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं खातं सुद्धा उघडलं नाही। तर ही सुद्धा त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे। त्याच्यामुळे मोदी हे सर्वमान्य नेते आहे हे जे प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे हे आम्हाला मान्य नाही। याउलट इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची लोकप्रियता किंवा त्यांचं त्या ठिकाणी ॲक्सेप्टन्स हे भारतामध्ये सर्व राज्यांच्या मध्ये होतं आणि तशी तुलना आपण जर मोदींची केली आपण तर मोदी त्याच्यामध्ये कमी पडले। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला अतिउत्साहाने किंवा लोकसभेमध्ये आता जे काही या 3 राज्यामध्ये घडलं तर या सगळ्या लोकसभेमध्ये तसंच घडणार आहे असं समजण्याचं कारण नाही, कारण याच्यापूर्वी सुद्धा अशा अनेक वेळा आपण पाहिलं की ज्या ठिकाणी 6 महिन्याच्या अंतरावर लोकसभेची निवडणूक झाली, परंतु ज्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये जे काही रुझान आलेले आहेत ते रुझानप्रमाणेच लोकसभेमध्ये तसं मतदान होईल हे सुद्धा गरजेचं नाही। आणि त्याच्यामुळे हे समजण्याचं कारण नाही की काँग्रेस त्या ठिकाणी अजूनही ठीक आहे, काँग्रेसला या ठिकाणी पाहिजे तसं यश मिळालं नसेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राहुलजींनी लोकांच्या मध्ये जाऊन कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा फायदा निश्चितपणे झालेला आहे। जरी आमचं छत्तीसगडमध्ये आता त्या ठिकाणी 1-1.5 तासांनी आपल्याला समजेल की एक्झॅक्टली सरकार काँग्रेसचं बनतं की कोणाचं बनतं, परंतु ज्या ठिकाणी वोट पर्सेंटेज जर आपण आतापर्यंतचे ते बघितले तर वोट पर्सेंटेजमध्ये काँग्रेस कुठेही कमी नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा पाया जो आहे तो आजही अनेक राज्यांमध्ये मजबूत आहे हे भारतीय जनता पार्टीने समजून घ्यायला पाहिजे।